आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज नवा आठवडा सुरू झालेला आहे, नवा दिवस आहे, नवा प्रश्न आहे आणि नवी चर्चा आहे। मी आज चर्चा करणार आहे भारत माता की जयवरून जे राजकारण चाललं आहे त्याबाबत। कारण आज विधानसभेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खडाजंगी झाली। काल नाशिकमध्ये भाजपच्या सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की भारत माता की जय ज्यांना म्हणायचं नसेल त्यांनी या देशामध्ये राहायचंच कारण नाही। आज विरोधकांनी त्याबद्दल प्रश्न विचारले विधानसभेमध्ये, सभागृहामध्ये, आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माफी मागणार नाही। विरोधकांनी माफीची मागणी केली होती। मुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही परिस्थितीत मी माफी मागणार नाही, भारत माता की जय बाबतची माझी भूमिका कायम आहे। हे चाललं आहे काय? भारत माता की जय हा एकमेव महत्त्वाचा प्रश्न उरला आहे का? राज्यामध्ये दुष्काळ आहे, लातूरमध्ये प्रचंड पराकोटीची ऐतिहासिक अशी पाणी टंचाई आहे, त्यावर चर्चा न होता भारत माता की जयचं भावनेचं राजकारण का केलं जातं आहे हा माझा प्रश्न आहे। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे। माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत प्रवीण दरेकर। प्रवीण दरेकर हे आता भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत। माझ्यासोबत आहेत नागपूरहून ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार चंद्रकांत वानखेडे। माझ्यासोबत आहेत पुण्याहून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव सामाजिक कार्यकर्ते अनवर राजन। माझ्यासोबत येत आहेत थोड्याच वेळात अर्थतज्ञ मिलिंद मुरुगकर आणि माझ्यासोबत येणार आहेत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकलेसुद्धा। पण हे राजकारण काय चाललं आहे हे सुरुवातीला समजून घेऊया। सचिन सावंत, तुमच्यापासून सुरुवात करतो। आज पृथ्वीराज चव्हाणांनी प्रश्न विचारला देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही मुख्यमंत्री आहात की संघाचे स्वयंसेवक आहात, तुमची भूमिका कोणती? हे सगळं आज विधानसभेमध्ये पहिल्या दिवशी आठवड्याच्या काढण्याची काय गरज होती? तुमची काय भूमिका? नाही, निश्चितपणे एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज दुर्दैवानं का होईना आणि या लोकशाहीमधल्या एकंदर निवडणुकी प्रक्रियेमध्ये जरी विश्वास आपण ठेवला तरी हे सत्य टाळता येत नाही की ज्यांनी संविधानाचा तिरस्कार केला त्यांच्या हातामध्ये संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे। म्हणजे आज ज्या तऱ्हेनं तुम्ही म्हणत असाल की माननीय मुख्यमंत्री असतील किंवा इतरही सगळे जे भाजपचे नेते आहेत ते संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत आणि तशाच तऱ्हेचे स्वयंसेवक आजही म्हणतात आणि संघाचा फार मोठा अभिमान आहे त्यांना अशा तऱ्हेचंही म्हटलं जातं। एक लक्षात घेतलं पाहिजे की संघाच्या एकंदरच ज्या कार्यपद्धतीमध्ये त्यांची प्रतिज्ञा आणि त्यांची जी प्रार्थना या दोन्ही मधली सुरुवात भारत माता की जय जरी अंतिम असला तरी त्याची सुरुवात जी आहे ती हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमधनं आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेकरता पूर्णपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं स्वतःचं आयुष्य झोकून देणं हितपासून सुरू होते आणि त्याच्यातनं आजही माननीय मुख्यमंत्री निघालेले नाहीत। हे दुर्दैवानं सत्य आहे। आज त्यांनी जी भूमिका घेतली पाहिजे की आज तुम्ही असं म्हणता की भारत माता की जय म्हणणार न म्हणणं ह्याचा अर्थ दुसऱ्या देशात जावं, जर असं असेल तर हा प्रश्न मूलभूतरित्या त्या ठिकाणी उपस्थित केला पाहिजे की ओवेसी या जे महाभाग आहेत त्यांनी लातूरमध्ये येऊन ज्यावेळेला विधान केलं की मी या ठिकाणी मानेवर सुरी ठेवली तरी त्यांच्यावर मी बोलणार नाही, त्यावेळेला त्यांच्यावरती कारवाई का केली गेली नाही? त्यांच्यावरती आजही ते बाहेर का फिरतात? त्यांना महाराष्ट्राची एकंदर त्या जी सीमा आहे ते बाहेर का जाऊ दिलं गेलं? त्यामुळे ह्यामध्ये पूर्णपणे दुटप्पीपणा आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जी भूमिका असली पाहिजे, जी संविधानाला अनुरूप असली पाहिजे, कारण हे संविधानिक पद आहे, लोकशाहीचे ते प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडनं जी भूमिका अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे ती केली जात नाही। आणि त्याच्यावरती जर प्रश्न विचारायचा असेल तर मला वाटतं तो अतिशय सुप्रीम आहे असलाच पाहिजे। प्रवीण दरेकर, उत्तर द्या। मुख्यमंत्र्यांनी हे बोलायची गरज काय? ते म्हणतायत ते बरोबर आहे। मुख्यमंत्र्यांची भूमिका जी आहे ती संविधानाशी संबंधित आहे, संविधानाची शपथ त्यांनी घेतली आहे। मग भारत माता की जय नाही म्हटलं तर देशात राहण्याचा अधिकार नाही हे म्हणायला मुख्यमंत्री कशाला पाहिजेत? विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी म्हटलं तर समजून घेऊ शकतो आपण। नाही, संविधानाचा ठेका काय काँग्रेस पक्षानेच घेतलेला नाही। संविधान सर्व पक्ष, सर्व राजकीय नेते त्या ठिकाणी मानतात आणि मला मूलभूत या ठिकाणी माझाच प्रश्न असा आहे की भारत माता की जय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलणं गैर काय? आपली मातृभूमी आहे, आपल्या मातृभूमीचा जय जय काय करण्यात कसलं आलं राजकारण? त्याच्यामुळे मूलतः माझा यांच्यावर आक्षेप या गोष्टीचा आहे। काँग्रेसवाले विधानसभेमध्ये ज्या वेळेला त्या ओवेसीचा आमदार आहे त्यांनी ज्या वेळेला भारत माता की जयवरून गदारोळ झाला त्यावेळेला काँग्रेससहित सगळे पक्ष एक झाले होते ना, त्यावेळेला त्यांना असा साक्षात्कार नाही झाला।
केवळ आता नाशिकमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्यानंतर या ठिकाणी ही लोक अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला वाटतं करतात. काँग्रेसची पश्चात बुद्धी आहे? कोण नाही, काँग्रेसने ज्या विषयावर बोलायला पाहिजे ना खरं म्हणजे त्या विषयावर बोलत नाहीत. आता भारत माता की जय, उलट मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन. सत्ता ही क्षणिक असते, शेवटी तुमच्या अस्मिता, तुमचा स्वाभिमान हा फार महत्त्वाचा आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मला कुठल्याही परिणामांची पर्वा नाही, या देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी भारत माता की जय हे मी बोलणार, बोललेलं योग्य आहे. ज्यांनी संघाच्या मुख्यालयावरती 52 वर्ष तिरंगा फडकवला नाही, त्यांनी आता भारत मातेचे जय आणि देशप्रेमाचे नाही. ऐकू तुमचं बोलणं मी ऐकलं. पहिली गोष्ट समजून, कारण आता आपण नवीन आहात, त्यामुळे संघाची एकंदर कार्यप्रणालीचा अभ्यास तुम्हाला करायला थोडा वेळ लागेल. आमचा बराच झालेला आहे. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की एकंदरच 52 वर्ष त्यांना लागली तिरंगा त्या ठिकाणी फडकवण्याकरता. आजही संघाच्या कार्यालयात असेल, परंतु संघाच्या शाखेमध्ये तिरंगा फडकवला जात नाही. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल. दुसरी गोष्ट, 26 जानेवारी 2000ला काँग्रेसच्या आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला संघ मुख्यालयावरती आणि तिरंगा फडकवण्याकरता अर्ज केली. त्याला सामोरं कोण गेलं असेल? लाट्या काट्या घेऊन नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी सामोरं गेले होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. त्या संघ मुख्यालयाच्या व्यवस्थापकांनी, जे कथले म्हणून आहेत, त्यांनी ज्यांनी तिरंगा फडकवण्याकरता अर्ज केली त्यांच्या विरोधामध्ये केस दाखल केली. आणि हा जो इतिहास त्यांचा आहे संविधानाच्या बाबतीमध्ये, मला वाटतं कदाचित थोडासा दरेकर साहेबांनी अजून त्यांना पाहिलं पाहिजे की संघाची भूमिका काय. कारण संघ ही पितृसंस्था असं मानलं जातं. त्यामुळे संघाची भूमिका जी तुमच्या संविधानाच्या संदर्भात असेल तर ती मनुस्मृतीपासून सुरू होते. तथाकथित कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, सो कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, अशा तऱ्हेचं ज्या वेळेला विवेचन केलं गेलं, ज्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये 3 वर्ष ह्या संविधानाची चर्चा झाली, त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर मनुस्मृतीचा उल्लेख त्या ठिकाणी नाही, मनुस्मृतीच्या आधारावरती ते झालं नाही, म्हणून त्याचा निषेध केला गेला. आणि ज्या तिरंगा भैयाजी जोशींचं विधान जे पाहिलं त्याला मूल अर्थ आहे, लक्षात घेतलं पाहिजे. मूल अर्थ फक्त म्हणून थोडंसं विवेचन करून 1 मिनिट घेईन मी, की त्याचा मूल अर्थ असा आहे की 3 रंगाल हा अशुभ आहे, 3 हा आकडाच अशुभ आहे आणि तो 1 रंगातच असला पाहिजे. याकरता त्या दृष्टिकोनातून संघाची भूमिका राहिली, भगवकरण झालं पाहिजे. त्यामुळे ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री अशा तऱ्हेचं मत करतात, जे संघ प्रतिज्ञा आणि संघ त्या ठिकाणी प्रार्थना करून आल्यानंतरचं जे वक्तव्य आहे, त्यावेळेला निश्चितपणे हे आक्षेपार्ह असणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या एकंदर भूमिकेच्या संदर्भामध्ये, त्यांच्या संविधानिक पदाच्या संदर्भामध्ये हे प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे विधानसभेत कर्तव्य होतं. तुम्हाला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचं वागणं जे आहे ते संविधानाला अनुसरून नाही, असंविधानिक आहे? त्यामुळे त्याची दृष्टिकोनातून त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे तितकंच आमचं कर्तव्य होतं आणि त्यांनी त्याची माफी मागणं, ही जी मागणी आहे ती पूर्णपणे संयुक्तिक त्या ठिकाणी होती. प्रवीण दरेकर, त्यांचा प्रश्न भारत माता की जय म्हणजे मुख्यमंत्री आजही जोरजोरात म्हणाले, मी 1 वेळा नाही लाखो वेळा, तुम्ही 5 लाख वेळा म्हणा. म्हणजे मुख्यमंत्र्यांना सगळं कळतं, पण ते आता कोणता आणतायत मला माहीत नाही. मला प्रश्न हा विचारायचा आहे की त्यांचा मुद्दा भारत माता की जय त्यांनी म्हणण्याबद्दल नाही आहे. त्यांचा मुद्दा आहे, तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे आणि संविधान असं कुठेही म्हणत नाही की भारत माता की जय म्हणायला जे नकार देतील त्यांना देशाबाहेर पाठवा. नाही, असं कुठं म्हटलं संविधानामध्ये? असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यांनी या देशात राहण्याचा हक्क नाही. संविधान असं म्हणतंय का की भारत माता की जय म्हणणाऱ्यांनी या देशावर प्रेम केलं पाहिजे? जे विरोध करतायत त्यांना या भारत माता की जय बोलायला काय प्रॉब्लेम आहे? या देशात जर आपण राहत असू, तो वेगळा राजकीय वाद आहे. मुख्यमंत्र्यांनी परिषदेने बोललं असतं तर आम्ही समजून घेतलं असतं. का मुख्यमंत्री संविधानाची शपथ घेतली त्यांनी, असं काय करताय? संविधानाची शपथ ब्रिटिश याचा माता की अर्थ जय हे देशावर स्वतंत्रता मला बोलू द्या जरा, ते बोललेत आता बोला. जरा मला बोलू द्या. बोला. संविधानाचं मी मगाशी बोललो की यांना काही विषय राहिलेले नाहीत काँग्रेसवाल्यांना, त्याच्यामुळे चांगल्या विषयावर बोलावं, राज्यातल्या प्रश्नांवर बोलावं तर काहीच नाही त्यांच्याकडे आता. मग कुठला तरी अल्पसंख्याकांचं लागून चालन करायचं, त्यांना खुश करायचं, मग कधी कन्हैयाचा विषय काढा, मध्ये अशा प्रकारचे विषय काढा, असं यांचं काम आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलतात म्हणजे अल्पसंख्याकांचं लागून चालन करतात. नाही, त्याच्यासाठी कोणाला तरी खुश करण्यासाठी अशा प्रकारची भूमिका. मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्या, कोणाला तरी खुश करण्यासाठी बोलतात. मला एक कळत दुसरा उद्देश काय? मला निखिलजी ह्यांनी सांगावं, भारत माता की जय बोलणं चुकीचं आहे, ह्यांनी सांगावं आपल्या माध्यमातून. भारत माता की जय ज्या तऱ्हेने संघाला अभिप्रेत तऱ्हेने नको. भारत माता की जय मुख्यमंत्री लक्षात घेतलं पाहिजे. हॅलो, तुम्हाला एक आणि सगळ्यात संघ पहिली बोलत गोष्ट, असेल तर संघाचा काही चुकीचं नाही. संघाची भूमिका या देशावर प्रेम करणारी आहे. भारत माता मातृभूमी आहे. तुम्ही सांगा ना, तुम्ही बोलला, तुम्ही स्वतः भूमिका सांगा, तुम्ही भूमिका सांगा की जय म्हणणाऱ्यांनी आता भारत माता की जय बोलायला हवं की नको? तुम्ही त्यांचा जो ज्या तऱ्हेनं त्यांना अभिप्रेत आहे संघाला की त्या ठिकाणी भारत माता म्हणजे ही देवी स्वरूप घेतलं पाहिजे,
खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये बघायला गेलं तर सावरकरांच्या आणि त्यांच्या हे सावरकर आमचे आहेत म्हणतात, पण सावरकर पितृभूमी म्हणत होते. आता मातृभूमी का पितृभूमी हा मोठा विषय आहे. अहो विषय असा आहे, सावरकर लक्षात पण घ्या. आमचे आहेत, गांधी पण आमचेच आहेत. सावरकर तुमचे असावेत, आमचा तर त्याला काय आक्षेप नाही आहे, कारण त्या विचारांचा तुमचे कोण आहेत आलेख ते असा ठरवा. असेल. अरे, मुद्दा जो मुख्यमंत्र्यांचा आहे तिथे येऊया. नाही, विषय असा आहे, विषय संपूर्ण तुमचं असं म्हणणं आहे ते संपूर्ण संघ असंविधानिक आहे. संपूर्ण संघ परिवाराचं एकंदरच कार्यपद्धतीमध्ये त्यांच्या स्वतंत्रतापूर्व संग्रामाचा त्यांचा जर इतिहास पाहिला तर त्यांनी ब्रिटिश माता की जयच म्हटलेलं आहे. म्हणून मुख्यमंत्री जे काय त्या विचाराने म्हणतायत त्याचा अर्थ ते त्या दृष्टिकोनात अनुरूप आहे. परंतु भारत माता की जयच्या संदर्भामध्ये जर म्हणायचं झालं हे तर संघाचे आज स्वयंसेवक असणं आहे त्याच्यात काही चूक नाही. अधिकार आहे. त्याचा भारतीय त्यांना- घटनेनुसार त्यांना त्यांना अभिमान आहे, कोणत्याही आम्हाला संघटनेची असू शकतात. ते मुस्लिम लीगचेही होऊ शकत. बाकीचे प्रत्येक जण आपापल्या विषय असा आहे. संघटनेचे असतात. मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना संविधान माहीत आहे. संविधान कशाशी खातात, काय करतात नाही, याचा खात पूर्ण नाहीत सगळे, अभ्यास. संविधान खात नाहीत. नाही त्यांना माहीत आहे ते. तुम्ही आता आता खात असेल तर शब्दाशा नका problem घेऊ. आहे. ठीक आहे, शब्दाशा कळलं. घेऊ म्हणजे नका. ते जबाबदारीने त्याच्या बोलले मागचं- तर हे असं तुमचं म्हणणं. शब्दांचे खेळ. आपण यांना मिलिंद शब्दांचे मुरुगकर खेळ यांच्याकडे आणि यांची तर माहेरी आहे. यांचं दुसरं काही कामच नाही. शब्दांचे खेळ मिलिंद मुरुगकर अगदी नीट खेळू शकतात. नाशिकहून मिलिंद मुरुगकर आपल्या सोबत आहेत. मिलिंद मुरुगकर, हा वाद राजकीय वाद इथे संपणार नाही. आजही विधानसभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांची खडाजंगी झाली. काँग्रेसचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं हे विधान असंविधानिक आहे. काल नाशिकमध्येच केलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही कसं बघताय या विधानाकडे? नाही, मला प्रश्न असा विचारायचा आहे की आज प्रवीण दरेकरांनी आणि भाजपच्या सरकारने सांगावं की शेतकऱ्यांनी रोज सकाळी उठल्यावर किती वेळेला आणि केव्हा भारत माता की जय असं म्हटल्यावर त्यांचे हमी भाव हे असे मिळतील की आता 50% नफा मिळेल, जो नरेंद्र मोदींनी सांगितला होता. किंवा त्यांचं मिळकत ही दुप्पट होईल. हे कितीदा त्यांनी भारत माता की जय म्हटल्यावर होणार आहे. कितीदा भारत माता की जय म्हटल्यावर त्यांना शेती सोडून आज रस्त्यावर फुटपाथवर शहरामध्ये येऊन राहावं लागतंय दुष्काळामुळे. ते थांबणार आहे हे सांगावं. हे फालतू चर्चा बंद कराव्यात. हा म्हणजे शेतकऱ्यांचा खरं सरळ चेष्टा करताय तुम्ही. आणि आज इतका प्रचंड दुष्काळ, ग्रामीण भागामध्ये प्रचंड पाण्याचे हाल, अशा वेळेला असे फालतू मुद्दे तुम्ही चर्चेला आणता आहात. तुम्ही मूळ प्रश्नाकडून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे करतात. कोणीतरी एखादा ओवेसी आणि एखादा माणूस काहीतरी मूर्खासारखं बोलतो आणि तुम्ही सर्व यंत्रणा त्याच्या विरुद्ध त्याच्याबद्दल सगळा चर्चा त्याच्यावर नेता. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत लज्जास्पद आणि त्यांचा अपमान करणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आज अवस्था काय आहे आणि तुम्ही कुठले थिल्लर प्रश्न उपस्थित करतात असा प्रश्न विचारायची आज गरज आहे. खरंय. शेतकरी उत्तर द्या. मिलिंद मुरुगकर, बरोबर आहे तुमचं म्हणणं. ते म्हणतात शेतकऱ्यांची अवस्था. मुरुगकर, येतो मी तुमच्याकडे. त्यांना उत्तर द्यायचं आहे. मुरुगकर, एक मिनिट. त्यांना उत्तर द्यायचं आहे. चर्चा करायची, हे काय चाललंय? निखिलजी, बरोबर आहे. मुरुगकर, एक मिनिट. निखिलजी, मला उत्तर द्या. वाटतं आपण ही फालतू चर्चा लावलेली नाही. पहिला एक माझा आहे, कारण चर्चा ही राज्यातली जनता बघत असते. 4 लोक फालतू चर्चा पण नाही, थिल्लर प्रश्न नाही, त्यांचा मुद्दा असा आहे, भावना. नाही, ऐका ना, त्याच्यावरच बोलतोय मी. चर्चा चांगली आहे, त्या चर्चेतनं चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजे. अत्यंत फालतू चर्चा आहे. ऐका माझं पूर्ण. दुष्काळावर जर असेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही दुष्काळावर चांगली काम नाही, केलं फालतू चर्चा नसेल, आहे. पूर्ण ऐका ना. तुम्ही फालतू बोलताय असं बोललो तर मी, तुम्ही फालतू बडबड ठीक आहे, करताय. तुम्ही पूर्ण करा. एक पूर्ण मिनिट. करा. तर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळावर जर काम केलं नाही, नसतं, मुद्दा केंद्राच्या फालतू आहे. सरकारने, तुम्हाला ही माझं पूर्ण चर्चा ऐकल्यावर या बोला साहेब. दुष्काळावर आणायचीच नाहीये. ऐका जरा. दुष्काळावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही भूमिका घेतली नसेल, दुष्काळावर केंद्र सरकारने काही मदत केली नसेल, दुष्काळावर काही उपाययोजना केल्या नसतील आणि दुष्काळाप्रती राज्याच्या, मी तुम्हाला आता आकडेवारी आणली नाही, परंतु या राज्यानं जेवढं करायला पाहिजे ते या सरकारने या ठिकाणी केलं आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी मगाशी एकनाथ खडसे साहेबांकडे होतो. ते उद्या सगळं झालंय दुष्काळावर करून. नाही, सगळं असं लातूरला पाणी एका- मिळालंय. निखिलजी, तिथे आज बघा, पोलीस निखिलजी, बंदोबस्त तुम्हाला पाण्याच्या टाक्यांना दिलेला आहे. विचारणं खूप सोपं असतं. सरकार ह्यांनीही चालवलेलं आहे. शेवटी जेव्हा नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर पण येते, त्यांच्यावरही आम्ही टीका त्याला- करत होतो ना. करा ना, तुम्ही टीका करा, पण त्याच्याबरोबर काय उपाययोजना केल्या आहेत ना त्याही समजून घ्या. आता खडसे साहेब त्या ठिकाणी मिरजला जात आहेत उद्या. मिरजवरून लातूरला पाण्यासाठी रेल्वेने जे पाणी न्यायचं आहे त्याच्यासाठी उपाययोजना करतायत. त्याच्यामुळं ज्या उपाययोजना सरकार म्हणून दुष्काळासाठी करणं आवश्यक आहे ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री येतो देवेंद्र तुमच्याकडे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, असं तुमचं म्हणणं. 100% होत ठीक आहे, आहे. आपण- त्याच्यामुळे दुष्काळाचं राजकारण, जर दुष्काळावर लक्ष नसतील सरकार देत, ठीक आहे. तर म्हणणं मला ठीक आहे. आणखीन मिलिंद मुरुगकर आणि नंतर सचिन सावंत. मिलिंद, नाही, मला निखिल, मला असं म्हणायचं आहे
जे 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 सरकार आणि नरेंद्र मोदींना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला 2014च्या निवडणुकांमध्ये, याचं कारण त्यांची ठोस आश्वासनं होती. त्यांनी म्हटलं हमी भाव आम्ही असे देऊ सत्तेवर आल्यावर ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला 50% नफा मिळेल. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचे 6 वर्षात दुप्पट करू इन्कम. माझा मुद्दा असा आहे की हे जे काही मोठं स्वप्न हे सरकार दाखवत आहे ते स्वप्न जर साकार करायचं असेल तर या देशामधली चर्चा ही कायम विकासाच्या भोवतीच केंद्रित राहिली पाहिजे. आणि हे सरकारला देखील आवश्यक असतं. लोकशाहीमध्ये काय असतं की तुम्हाला नोकरशाही मार्फत योजना राबवायच्या असतात आणि नोकरशाहीवर तुम्हाला जर वचक ठेवायचा असेल तर तुम्हाला सबंध चर्चा विश्व भारतातलं हे विकासावर केंद्रित राहणं हे सरकारला सुद्धा गरजेचं असतं. कुठल्याही लोकशाही राष्ट्रात तुम्ही बघा, जेव्हा चर्चा ही विकासाच्या वलीकडे दुसऱ्या मुद्द्यावर भरकटते तेव्हा विकास होत नाही. याची असंख्य कारणं आहेत, तपशिलात जाता येत नाही, परंतु हे इंट्रिकेट गोष्टी आहेत की तुमचं राजकीय चर्चाविश्व याच विषयावर आणि फक्त विकास या विषयावर राहिलं पाहिजे. आता या पार्श्वभूमीवर बघा तुम्ही की हा सगळा आहे. कोणीतरी हा कुठला पक्ष आहे अत्यंत किरकोळ. एक मिनिट दरेकर, तुम्ही पहा दरेकर, एक मिनिट दरेकर, मला बोलू द्या. मी काही राजकीय पक्षाचं, मी विकासाच्याच मुद्द्यावर बोलतो. माझं एवढंच म्हणणं आहे की एखादा कोणीतरी ज्याला अत्यंत नगण्य असा फुटकळ पक्ष त्यातला कोणीतरी काहीतरी म्हणतो आणि तुम्ही तुमच्या पक्षाचा प्रमुख आज रामदेव बाबा म्हणतात की भारत माता की जय म्हणणार नसतील तर लाखो लोकांचा शिरच्छेद करेन, पण मी ते करू शकत नाही कारण घटनेने माझे हात बांधलेत. या प्रश्नावर तुम्ही कडाडून त्यांच्यावर तुटून पडायच्या ऐवजी आणि पुन्हा विकासावर लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी तुम्ही हे का करता आहात? आणि मग असं वाटायला लागतं की तुम्हाला ही मुख्य चर्चा ही विकासापासून दूर न्यायची आहे का आता? कारण नरेंद्र मोदींना आम्ही जी मतं दिली 2014 मध्ये ही केवळ विकास आणि विकास. बरं असं झालंय का की भारतामध्ये लाखो लोक म्हणतायत की आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही? असं कोणीच म्हणत नाहीये. कोणीतरी एखादा मूर्ख माणूस काहीतरी म्हणतो आणि तुम्ही सबंध पक्ष यंत्रणा काहीतरी प्रचंड मोठा राष्ट्रीय प्रश्न आहे हा अशी करतात. याचा अर्थ असा होतो की तुमची आश्वासनं ही तुम्हाला पेलवत नाहीयेत आणि म्हणून तुम्ही लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी हे मुद्दे उपस्थित करतात. असं मिलिंदजी, आपण झालेला अर्थसंकल्प बघा, हा पूर्णपणे अर्थसंकल्पातली जर आपण लक्ष टाकलं तर पूर्णपणे शेतकऱ्याला त्या ठिकाणी समर्पित झालेला अर्थसंकल्प आहे. विकासाच्या अजेंड्यावरच भारतीय जनता पक्ष पूर्णपणे काम करतोय हे मी तुम्हाला आकडेवारी सहित दाव्यानिशी त्या ठिकाणी सांगू शकेन. आणि तुम्ही त्यांना हसू दे, दुसरं काय करू शकत नाही, त्याला काही इलाज नाही माझा. तर मी त्यांचं हसणं थांबवू शकत नाही. खरं म्हणजे ते हसतायत बरं आहेत, कधीतरी अधूनमधून हसावेत ते. माझं असं म्हणणं आहे की हे बोलले तो फुटकळ आहे, तो चिल्लर आहे, तो फालतू आहे असं बोलून चालत नाही. आपण मुद्द्यांवर चर्चा करू. मी या ठिकाणी अत्यंत दाव्यानिशी सांगतो की दुष्काळाचं राजकारण आपण त्या ठिकाणी करू नका. राज्यातले मुख्यमंत्री आणि सरकार पूर्णपणे खूप वैतागलेले आहेत. बरोबर आहे. याला मुख्यमंत्री जबाबदार नाही. लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं ते पूर्णपणे ही जी राजकीय परिस्थिती त्यांच्या समोर आलेली आहे, एकंदर आर्थिक सामाजिक परिस्थितीमधनं महाराष्ट्र ज्यातून चाललाय आणि दुष्काळाच्या परिस्थितीमधनं भरडतोय, त्याला त्यांच्याकडे उत्तर नाही. म्हणूनच अशा तऱ्हेचं माननीय मुख्यमंत्री स्वतःहून विधान त्या ठिकाणी करतायत आणि त्या ठिकाणी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितपणे ज्या तऱ्हेनं आज म्हणतात दुष्काळाच्या परिस्थिती संदर्भामध्ये यांच्याकडे आकडेवारी नाही, माहीत मुखोद्गत आहे. ज्या तऱ्हेनं अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं मी 18,000 कोटी रुपये खर्च केले, त्या 18,000 कोटीचा त्यांनी त्या ठिकाणी हिशोब दिला नाही. पण मी एक साधा सरळ त्या ठिकाणी तुम्हाला 2 उदाहरणं देईन. ह्याच माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या 2014च्या डिसेंबर महिन्यामध्ये स्वतः जाहीर केलं होतं की आम्ही 7,000 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर करत आहोत. दरेकरांना माहीत असेल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी सावकारी कर्ज त्या ठिकाणी माफ करणार आहे. वित्त विभागाचे त्यांनी अभिप्राय बघितलं तर वेगळाच विषय आहे, कारण सावकारी कर्ज तुम्ही माफ करताय परंतु जे लेजिटिमेट कर्ज आहे ते तर माफ करत नाही. परंतु ते सावकारी कर्ज कोणाचं माफ करणार आहे की 373 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या ठिकाणी ऑन फ्लोअर म्हटलं. 373 कोटी 5 लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे सावकारांकडनं, ते आम्ही माफ करणार आहोत. आजची परिस्थिती ज्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये मी स्वतः हा विषय उचलला होता, आरटीआयच्या माहितीखाली काढला, 46 कोटी फक्त गेलेले आहेत आणि फक्त 30,000 शेतकऱ्यांना गेले. 4,70,000 शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आलं.
त्यामुळे जे बोललं जातं आणि हो, जे निखिलजी, इम्प्लिमेंट केलं हे जातं सगळं निखिल- झाकण्यासाठी भारत निखिल- माता की जय म्हणताय. निखिल- म्हणूनच भारत माता की जय अशा अरे तऱ्हेचा म्हणजे मुद्दामून यांना- मुख्यमंत्री करतात. अरे मी मुद्दा आम्हाला बोलू द्या, होता, ऐकून तुम्ही घ्या, का ऐकून बळी घ्या. पडताय? मी दुसरा मुद्दा तुम्ही सांगतो भारत तुम्हाला. मागा अहो, की ते जय म्हणतात बोलू. तुम्ही का बळी पडताय? तुम्ही बरं, त्यांनी महाराष्ट्र- भारत माता की तुम्ही महाराष्ट्राचे दुष्काळावर मुख्य- चर्चा करा नाही, ना. लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या वेळेला एखादं असंवैधानिक विधान करतील तर त्यावेळेला त्याचा प्रश्नचिन्ह अहो, उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्याबरोबर दुष्काळ तुम्हाला महत्त्वाचा आहे निश्चित ना. आज दुष्काळावर वेळ 2-3 घालवा ना. अधिवेशनं घालवले तुम्ही. डोकी फोडा दुष्काळावर आणि त्या तुम्ही ठिकाणी तिथे तुम्हाला हे सभागृहात. पोटात करावं लागलं दुष्काळाच्या भागाचं नाही, जे नाही, मंत्र्यांचं जे काही ऐका ऐकून ना, घ्या. ऐका मला दुसरा विषय तुम्हाला अधिकार आहे विधानसभेमध्ये प्रश्न अहो, दुष्काळावर मांडण्याचा. बोला ना, विधानसभेत ते म्हणतात बोलताय. दुष्काळावर बोला. तुम्ही दुष्काळावर मोर्चा काढा. लातूरमध्ये जाऊन करा बसा. ना तिथे पण. लातूरची अवस्था इतकी हा. वाईट आहे पहिली की गोष्ट- विरोधी भारत पक्षांनी माता की जयवर रणकंदन केलं पाहिजे. निखिलजी, पहिली भारत गोष्ट माता एक की लक्षात जयवर एवढं जे गदारोळ करतायत ना, दुष्काळावर करा ना. निश्चितपणे आणखी करा. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष आज घालतील. अधिवेशनच्या लोकशाही अधिवेशन पाया आहे, करत विरोधी गेले. पक्षाकडून आम्हाला नाही, हीच अपेक्षा आहे दरेकर साहेबांना माहिती निखिलजी. नसेल गेले 2 अधिवेशन ते बोलतात दुष्काळावर राजकारण करताय, तुम्ही बळी पडताय ना तुम्ही मग. गेले 2 अधिवेशन कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही अहो, अनेक तुम्ही दिवस काय घालवले. केलं? नाही, राज्यावर तुम्हाला असं कर्ज- वाटतं- थांबा, थांबा, राज्यावर थांबा. 3 हे लाख म्हणताय ना, कोटीच्या त्यांचा वर मुद्दा कर्ज बदलला. भरून तुम्ही ठेवलाय. म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी भारत माता जय नावाचा एक भारत माता की जय नावाचा एक गुगली टाकला आणि यांची विकेट गेली असं म्हणणं आहे तुमचं. आता त्यांना विकेट ते गेली की नाही ते त्यांच्या वाक्यातनं दिसते आता त्यांना. परंतु भारत माता की जयवर जेवढं ते लोक वेळ घालवतात ना, त्याच्याऐवजी त्यांनी दुष्काळावर काय हा, मग त्याच्यावर तुम्ही भारत माता की संविधानिक लढाई आहे ना, संविधानिक मार्गाने लढा ना तुम्ही. लढा ना, मुख्यमंत्री बोलले असेल तर ठीक आहे, आपण तर चंद्रकांत मला- वानखेडेंच्या मला- मला- मला त्याच्यावर- हसावं का रडावं या त्याच्यावर- विधानावरती झालं. नाही, तुम्ही रडा दादा महाराष्ट्राचे तुम्हाला. मुख्यमंत्री तुम्ही रडतच आहे. बसा मुख्यमंत्री तुम्हाला. नाही विषय असा आहे की कारण हीच असंवेदनशीलता आहे आजच्या परिस्थितीमध्ये भारत माता की जयचा जो काही अहो, काय ऐका problem ऐका ऐका आहे? ऐका दरेकरजी, आपली अस्मिता ऐका आहे ना, हो. ज्यांना स्वाभिमान, दरेकरजी, अस्मिता माहित जेवढ्या आहे ना, जेवढा आवाज त्यांना तुम्ही भारत- वाढवून भारत- जेवढ्या आवाज वाढवण्याचा प्रयत्न करताय त्या भारत माता की जय ह्या नाऱ्याचा उपयोग करून अहो, तेवढा दुष्काळावर ऐका, पण ऐका तेवढे हो. ठाम, दुष्काळावर ऐका. तेवढे ठाम मुख्यमंत्री देवेंद्र आहेत. फडणवीस गव्हर्नमेंट मुर्दाबादचे नारे दाबण्याचा प्रयत्नासाठी चाललेला आहे कोण नाही, तुमचा. कशासाठी आणि दाबू? ते चालू आहे अहो, तुमच्या तुम्हाला विरोधी त्या पक्षात ठिकाणी काय ज्या वेळेला दाबण्यासारखं विनोद तावडे आहे? हे गेले, उसळायला तर सगळे पाहिजे ना. मंत्री गेले, त्याला अहो, प्रसाद दाबायला मिळाला. उसळतील तेव्हा दाबू ना. हे प्रसाद- उठतच नाही. शेतकऱ्यांचा प्रसाद मिळाला तुम्हाला अहो, आणि निखिलजी, त्याच्यावर ठीक आहे. तुम्ही वेगळं दाबणार कधी? उसळी लक्षात घ्या. मारतील तेव्हा ना. ज्या वेळेला तुम्ही स्वतः विरोधी गेलात, पक्ष म्हणून आहे का त्या वेळेला नावाची बाटल्या काही चीज? फेकल्या कशा तऱ्हेचं झालं चित्र झालं तुम्ही मारहाण अहो, केली. विरोधी तुमच्या पक्ष PA नं, म्हणून तुमच्या तिथे मंत्र्यांच्या मेरिटवर PA नं भांडा शेतकऱ्यांना सभागृहात. मारहाण केलेली आहे हे लक्षात सभागृह घ्या. डोक्यावर ठीक घ्या. आहे, आपण नागपूरला त्यामुळे- जाऊया. शेतकऱ्यांमध्ये नेहमी जाणारे चंद्रकांत वानखेडे आपल्या सोबत आहेत. ते काही राजकारणात नाही आहेत, पण चंद्रकांत वानखेडे तुम्ही बघितलं काय चर्चा चाललेली आहे. भारत माता की जय एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं दुःख आहे. तुम्ही कसं पाहताय याच्याकडे? नाही, मी स्वतःकडेच आता पाहायला लागलो आहे कारण या चर्चेनी व्यथित आहे मी. आणि मग मी कोण आहे असा मला जेव्हा प्रश्न पडतो, मी गेल्या 45 वर्ष सार्वजनिक कामामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये जवळजवळ आयुष्याची 2 दशकं राहिलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लढवले आहेत, शेतमजुरांचे लढवलेले आहेत. आणि माझ्या आयुष्यामध्ये या 45 वर्षामध्ये मी असा विचार केला की आपण भारत माता की जय किती वेळा म्हटलं आणि लक्षात आलं की फार क्वचित वेळा मी म्हटलं असेल, पण मी या देशाच्या सामान्य माणसासाठी झटत राहिलो. शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा विजय असो असं म्हटलं असेल, शेतमजुराच्या आंदोलनामध्ये शेतमजुरांचा विजय असो असं म्हटलं असेल. मला स्वतःला ही जी काही चर्चा चाललेली आहे की जेव्हा रामजादे आणि हरामजादे असा मुद्दा एका साध्वीने मांडला तेव्हा मी मनात म्हटलं की बाबा मी कोण आहे. मला मग लक्षात आलं की मी हरामजादा 1 नंबरचा माणूस आहे, कारण मी आस्तिक नाही, नास्तिक आहे. मी देव मानत नाही, त्यामुळे मी राम मानत नाही. राम मानत नाही म्हणून मी रामजादा नाही, आणि रामजादा नाही म्हणून मी हरामजादा आहे. आणि बघ आता मी 45 वर्षाचा लेखाजोखा माझ्या सार्वजनिक आयुष्याचा काढत होतो तेव्हा मला लक्षात आलं की फार क्वचित वेळा आपण भारत माता की जय म्हटलं असेल. मग लक्षात आलं की मग देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेत किंवा या संघाच्या तुलनेमध्ये आपण देशद्रोही ठरतो आहे. हा सगळा मुद्दा जसं मिलिंद मुरुगकर असं म्हणतो की संघर्ष रेषा बदललेल्या आहे की रामजादे हरामजादे, देशप्रेमी देशद्रोही, म्हणजे इंडिया भारत ही संघर्ष रेषा गेली, आहेरे नाहेरे ही संघर्ष रेषा गेली, कारखानदार विरुद्ध कामगार ही संघर्ष रेषा, ह्या सर्व संघर्ष रेषा पुसून टाकून या नवीन संघर्ष रेषा ज्या कृत्रिम आहेत त्या उभ्या करणं आणि संपूर्ण देशाचं लक्ष या मूळ प्रश्नांकडून दुसरीकडे विचलित करणं हा यांचा धंदा
धंदा झालेला आहे आणि या धंद्यामध्ये म्हणजे सापनाती आहे आणि नागनाथी आहे, या दोघांची झुंज होताना तो गारुडी आम्हाला दाखवतो आहे आणि ही झुंज म्हणजे नुरा कुस्ती आहे असं आम्हाला वाटतं आहे. म्हणजे या सगळ्या प्रश्नांवर होतं की भयभीत होतो माणूस. मी अनेक आता शेतकरी मेळावे घेतोय, ग्रामीण भागामध्ये फिरतोय. मी शेतकऱ्यांना विचारलं तुम्ही भारत माता की जय म्हणता का? ते म्हणतात कधी म्हणायचं, किती म्हणायचं, कधी आम्ही म्हटलं नाही, पण आम्ही अन्नधान्य उत्पादन करतो. या देशाची सीमा सुरक्षा सैनिक करत असेल तर या देशाची अन्न सुरक्षा या देशातला शेतकरी करतो. आणि तो अन्न सुरक्षा तुम्हाला देत असेल तर तो देशभक्त नाही, कारण तो भारत माता की जय म्हणत नाही म्हणजे त्याचा विरोध नाही आहे. पण म्हणजे मी म्हटलं नाही म्हणून माझा विरोध नाही आहे, पण हा मुद्दा येतोच कसा आणि या मुद्द्यावर रणकर्तन माजतेच कसं. आणि मूलभूत जे प्रश्न आहेत म्हणजे पाणी नाही, चारा नाही, ढोरं वनवन भटकत आहेत, ढोरं उपाशी मरतायत, माणसं उपाशी मरतायत, आत्महत्येची संख्या कमी होत नाही, याच्यावरून लक्ष हटवणं हे दोन्ही पक्षांना सोयीस्कर आहे का? म्हणून हे वाद वाढतायत का? आणि याच्यामधून काही ध्रुवीकरण करायचं आहे का? हे सगळे प्रश्न म्हणजे अतिशय चिंतित करतात. आणि मी हे जे चंद्रकांत वानखडे एक नंबरचा हरामजादा आज बोलतो आहे आणि तुम्ही ठरवाल तर मी देशद्रोही सुद्धा आहे. ठीक आहे, उत्तर द्या तुम्ही. मुद्दा असे सरकार चालवता येत नाही म्हणून हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. मला सगळं तुमच्या मनात असतं. देवेंद्र फडणवीसांना मला आज विचारायचे तुमच्या माध्यमातून, तुमच्या मनात असतं तुम्ही ओवेसीला अटक करू शकत होतात, पण तुम्हाला माहिती आहे भारतातला कायदा अशी परवानगी देत नाही, म्हणून तुम्ही फक्त अशी राळ उठवताय असा आरोप होतोय त्यांच्यावर. नाही राळ, मला सगळ्यात मूलभूत माझा प्रश्न आहे की या देशामध्ये भारत माता की जय म्हणण्याला विरोध असण्याचं मला यांचं काय दुखणं आहे हेच मला मूळ कळत नाही. पण विरोध आलं का लक्षात? विरोध आहे, विरोध नाही, विचारते ना त्यांचं. मला मी मगाशी आपण मनापासून शाळेपासूनच म्हणतोय नाही, आणि अहो, असंख्य लोक, करोडो लोक. निखिलजी- म्हणजे प्रॉब्लेम असा आहे, मला प्रवीण दरेकर तुम्हाला माझं खरोखरच पण विचारायचं ऐकून घ्या, आहे. निखिल. नाही तुम्हाला खरोखरच विचारायचं आहे. यांचं काँग्रेस आणि तुमचं भांडण जाऊ द्या. ज्या लोकांनी स्वतःच्या शाखेवर तिरंगा लावला नाही, जे लोक अजून म्हणतात की जनगण मनपेक्षा वंदे मातरम अधिक प्रेरणादायी आहे, जे लोक म्हणतात की तिरंगा ध्वजापेक्षा भगवा ध्वज का नाही तुम्ही राष्ट्रध्वज करत, परवाच भैयाजी जोशीनी, त्यांना देशप्रेमी मागण्याचं त्या शाखेतून देवेंद्र फडणवीस आलेले आहेत. कसं उत्तर द्याल तुम्ही? नाही देवेंद्र फडणवीस नक्की संघाच्या मुशीत आले, त्याच्याविषयी काय दुमत मग त्या असायला संघाच्या पाहिजे. शाखेवर नव्हता, तिरंगा लावत नव्हते. निखिलजी, तुम्ही तुमचीच भूमिका रेटून घेऊ नका. माझी नाही, मी सत्य नाही, सांगतोय नाही, तुम्हाला. सत्य मी तुमचं ऐकतो सत्य. आता मगाशी जे आपले साहेब बोलले, वानखेडे साहेब, त्याने शेतकऱ्यांसाठी किती गेले, किती मेळावे घेतले, चांगल्या शेतकऱ्यांसाठी केलं. परंतु शेतकऱ्यांसाठी जर राज्य सरकार काय करत नसेल, हा विषय कुठून कुठे होतोय? शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरलंय काय सरकार? हा नैसर्गिक आपत्ती आले इथं, ह्यांचं सरकार काय असलं नाही, त्यांचं सरकार असतं. शेतकरी सरकारच्या नावाने बोंब मारतोय असं काय बोंब करताय ना? जेवढं सरकार बोंब मारतंय निखिलजी, विरोधी पक्षांना बोंब मारणं सोपं असतं. उपाययोजना या सरकारला करायच्या असतात आणि यांच्या सरकारनं एवढं कर्ज करून ठेवलंय. जरा प्लीज, आपण यांच्या सरकारने एवढं कर्ज करून ठेवलंय की असणारी राज्याची अर्थव्यवस्था, असणारं कर्ज आणि शेतकऱ्यांसाठी लागणारा पैसा, या सगळ्याची सांगड घालत मी अत्यंत आत्मविश्वासाने आणि तुम्हाला गॅरंटी सांगतो, जेवढ्या उपाययोजना या दुष्काळासाठी आणि शेतकऱ्यांसाठी या वर्षभराच्या कालावधीमध्ये, ऐका जरा, या सरकारने केलेले आहेत. ह्यांचं कसं, ह्यांनी म्हणून अशा तऱ्हेने बोलतात. नाही जनता काय, जनताने ठरवलं ना म्हणून तुम्हाला घरी बसवलं. आता परिस्थिती तुमची अशी झाली. नाही ठरवेल ना जनता त्या वेळेला ठरवेल. आपण बोलतो त्याच्यावर नसतं. पण मला सचिन सावंत तुम्ही बोला, पण आधी एक प्रश्न दरेकर काय बोलतात यापेक्षा दरेकर तुम्ही कार्यकर्ते आहात, दरेकर तुम्ही कार्यकर्ते, मला सांगा, घरात बसून भारत माता की जय ही घोषणा देणं महत्वाचं की ते म्हणतात की खरा भारत मातेचा सुपुत्र तो शेतकरी आहे, तो भूमिपुत्र आहे, 100% काही करणं महत्त्वाचं. घोषणा द्या किंवा देऊ नका, 100% पण शेतकऱ्यासाठी काही करणं महत्त्वाचं नाही पण का? शेतकऱ्यांसाठी काही करत नाही कसं काय आपण लातूरला बोलतो? बघा जाऊन ना, काय पाण्याची अवस्था लातूरला आहे. बघा, म्हणजे असणाऱ्या नैसर्गिक संपत जी आपत्ती आले हो, पण त्याला सरकार उपाय तर एका करू दिवसात शकतं. काय जादूगार नाही ना सरकार. सचिन सावंत, आता लातूरमधल्या निवडणुकीचा निकाल तुमच्याकडे दाखवत होते, खाली काय परिस्थिती झाली ती बघा. विषय असा आहे की एकंदरच ज्या तऱ्हेनं बोजवारा उडालेला आहे ह्या सरकारच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळालेला नाही. मग अशी दुसरा मुद्दा राहिला त्यांना सांगता खोटेपणा आणला जातो. म्हणजे आता पहिल्यांदा असं आहे की कोर्टाची दिशाभूल केली जाते, म्हणजे नुसतं जनतेचीच नाही, जनतेची दिशाभूल करण्याकरता मुख्यमंत्री आता हे सगळे अस्त्र टाकतायत, कारण त्यांना त्या ठिकाणी मूलभूत विषयांवरती चर्चा नको आहे. विषय असा आहे की 3,500 त्या ठिकाणी आत्महत्या झाल्या गेल्या वर्षी. हा आकडा स्वतः राधामोहन सिंगांनी दिला आणि तुम्ही कोर्टाला फक्त सांगता 1000च आत्महत्या झालेल्या आहेत.
अनेक प्रश्नांवरती कोर्टाची सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, जनतेचा झालाच आहे. आणि कोर्टाला संदर्भामध्ये स्वतःहून सुओ मोठं त्या ठिकाणी त्याची दखल घ्यावी लागली. हे पहिल्यांदा घडलंय या संदर्भामध्ये. त्यामुळे आम्ही फार गोष्टी करतो आहोत, शेतकऱ्यांच्यासाठी फार प्रयत्नशील आहोत. ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये शेतकरी आता पूर्ण त्याचा विरोध झालेला आहे. आणि आज मारहाण करण्यापर्यंत प्रयत्न केला झालाय. तुम्हाला शेतकऱ्यांना मारहाण करता, शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर तुमचे पीएनए गुंड पाळलेत. म्हणजे आज मंत्री जात आहेत दुष्काळाच्या दौऱ्यावर, गुंड घेऊन जातात. ते तुम्ही बोललात मगाशी. आपण अनवर राजन असं त्यांना मुद्दे आपण अनवर राजनना चर्चेत आणूया. अनवर राजन, तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे कसं बघताय? मगाशी प्रवीण दरेकर म्हणत होते की काँग्रेस एका समूहाला, म्हणजे त्यांना म्हणायचं होतं अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी हे राजकारण करतंय, मुख्यमंत्र्यांच्या विधानाचं अवडंबर माजवलं जातंय. अनवर राजन, तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल? नाही, मी एक की चर्चा पाहत असताना मला एक बरं वाटलं की सचिन सावंत आणि आपले दरेकर हे एकमेकाशी फार प्रेमाने बोलत आहेत, चांगली चर्चा करतायत, एकमेकांना चिमटेही काढतायत. प्रश्न असा आहे की सर्वसामान्य जनता, विशेषतः अल्पसंख्याकांच्या समोर जे वाढून ठेवलेले आहे, या चर्चेचे पडसाद ज्या पद्धतीने खालच्या थरावरती उमटतात, तर लोकांच्या जगण्यामधली जी असुरक्षितता आहे याची कल्पना या वर बसलेल्या लोकांना येत नाही. हा सगळ्यात दुर्दैवाचा मुद्दा आहे. भारत माता की जय हे म्हणायचं का नाही म्हणायचं हा मुद्दा चर्चेचा होऊ शकत नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणायलाच पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काही लोक फतवे काढतात की अजिबात म्हणायचं नाही. याच्यामध्ये सर्वसामान्य मुसलमानांनी काय करायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही राष्ट्रीयत्वाच्या कल्पना काय, राष्ट्रीयत्वाच्या कसोट्या काय ते एकदा ठरवा ना. आज आम्ही भारत माता की जय म्हणायचं, काल उद्या काय खायचं काय खायचं नाही, योगा करायचा का नाही, रोज उठून आम्हाला परीक्षेला का बसवता? परीक्षेला बसवण्याचा तुम्हाला अधिकार काय दिलाय? आणि भारत माता की जय कुणासमोर बोलायचं? आपण एखादी विशिष्ट, आता न्यायाधीशाच्या समोर ज्यावेळी एखादा खटला चालू असतो, आपण शपथ घेतो की देवा शपथ खरं बोलेन, किंवा अल्ला शपथ खरं बोलेन, किंवा गांभीर्यपूर्वक शपथ घेतो मी खरं बोलेन. कुठे आपण नोकरीला जातो तिथे एखादी शपथ घेत असू. भारत माता की जे कुणासमोर केव्हा बोलायचं? आणि या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये जर काही मुद्दे उपस्थित होत असेल, ओवेसीनी केले असेल किंवा दारुल उलूम देवबंदनी केले असेल, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, न्यायालयामध्ये जाऊ द्या. आपण न्यायाधीश होतो. मुख्यमंत्री ज्यावेळी न्यायाधीशाच्या भूमिकेत येतात तो सगळ्यात जास्त खतरनाक भाग आहे. कायदा हातात घेणं, कायद्याची म्हणजे कायद्याचा मान ठेवणं नाही, हे जर मुख्यमंत्री किंवा शासन करू लागलं तर हा शासनाचा दहशतवाद आहे असं मला वाटतं. तुम्ही न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ नका, तक्रार करा, न्यायालयाला ठरवू द्या काय करायचं. ज्यांना या देशामध्ये भारत माता की जय म्हणायचं नाही त्यांना या देशामध्ये राहता येणार नाही. म्हणजे तुम्ही निकाल देऊन टाकला, जजमेंट दिलं, आणि कुठे जायचं? भारतातल्या मुसलमानांनी जायचं कुठे? जागा कुठली आहे? भारतातल्या मुसलमानांना पासपोर्ट भारताचा असतो. भारत माता की जय बोलला अडचण काय झाली? व्हिसा लागतो. भारत माता की जय, सांगितलं का? विरोधचा एक प्रश्न पूर्ण करू दे, त्याला पूर्ण करू दे. जबरदस्ती या अनवर दोन्ही राजन गोष्टी पूर्ण कामा करा. नये. जो विरोध करणार त्याच्याशी आमचं भांडण आहे आणि जबरदस्ती करणार असेल त्यांच्याशी आमचं भांडण आहे. तुम्हाला परीक्षेला बसवायचं काय? म्हणजे आम्हाला अगदी परीक्षेला बरोबर का आहे. नेमका बसवता मुद्दा तुम्ही मांडलाय रोज अनवरजी. उठून आमच्याबद्दल का अनवरजी, शंका तुम्ही घेता? नेमका मुद्दा आणि मांडलेला या आहे. सर्वसामान्य झोपडपट्टीतल्या मुसलमानांना त्याची किंमत द्यावी लागते. बरोबर आहे, आपल्या बरोबर आहे. घरामध्ये घुसले त्याच्या मागे हीच सगळी चर्चा आहे. पहिली गोष्ट मी एकच विषय असा आहे की सातत्यानं संघ विचारधारेची ही प्रणाली आहे की तुम्हाला मुस्लिम समाजाला हे दुय्यम दर्जाचं नागरिकत्व बहाल करायचं त्यांना सतत आणि त्यांना दहशतीत ठेवायचं. सतत म्हणजे आज भारत पाकिस्तानची मॅच झाली किंवा भारताची कुठलीही मॅच झाली तर तुम्हाला झेंडे तुमच्याकडनं तुमच्या विभागातनं काढले गेले नाहीत, स्वतः काढले नाही तर हरकत नाही. म्हणजे 85% हिंदू समाजाला यांच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे देशप्रेमाचा एक सर्टिफिकेट दिलं गेलेलं आहे. बाकीच्यांनी सातत्यानं प्रूव्ह करत राहायचं. आज मुख्यमंत्र्यांनी मला अतिशय म्हणजे असंवेदनशीलतेचं मला वाटतं प्रतीक म्हणून या चर्चेमध्ये यांनी जे वक्तव्य केलं किंवा या जशा तऱ्हेने मांडणी केली की मुख्यमंत्र्यांनी विधान केलं, तुम्हाला बोलायची काय गरज आहे? आज ह्या तऱ्हेनं, आणि मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की गुली टाकली, शेतकऱ्यांचे प्रश्न या महाराष्ट्रातले अतिशय जटिल झालेले आहेत, उद्विग्न अवस्था झालेली आहे, उद्ध्वस्त झाला आहे. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांना राजकारणच कसं सुचतं? जर हे राजकारणाच्या ह्याच्या मुद्दा केलं असेल तर, आणि जर संविधानाच्या संदर्भामध्ये जर म्हणायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्या, तुम्ही बोला. मुख्यमंत्र्यांचं हे जर विधान आहे, हेच त्यांना म्हणायचं असेल की संविधानाने चॅलेंज होऊ शकत नाही, त्यांनी हे चुकीचं केलेलं नाही, माफी मागणार नाही, तर हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी एकंदरच जे काही
अवडंबर माजवलेला आहे आणि त्यांच्या पक्षाकडनं. मला एवढाच प्रश्न त्यांना विचारायचा आहे की भैयाजी जोशींनी कुठं जावं हे देखील त्यांनी सांगून टाकावं. आणि त्या संघाचा तुम्ही तिरंग्याचा एक रंग करणार, तुम्ही वंदे मातरम करणार, त्याचा तुम्ही निषेध करणार आहात की नाही हे देखील आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं. खरं म्हणजे यांनी या पहिला विषयी मुद्दा संघ- अल्पसंख्याकांचं, त्याला उत्तर द्या. त्यांचं जे म्हणणं आहे, तुम्ही या- सतत का परीक्षा घेता? कुठे? अल्पसंख्याक असो किंवा कोणी असो. नाही, कोणी परीक्षा नाही, घेत मुख्यमंत्री नाहीत. जेव्हा आणि म्हणतात की ज्या राहता येणार नाही देशात. मुसलमान हे काय केवळ काँग्रेसचेच आहेत असं काय मानायचं कारण नाही. या देशात राहणारा मुसलमान काय काँग्रेसनेच मक्तेदारी घेतली असं किंवा कोणीच काँग्रेसच मानत नाहीये. त्याचं मुसलमानही मानत त्यांचं नाहीये. संरक्षण काँग्रेसच करतं नाही. भारतीय जनता पक्ष सुद्धा आज त्यांच्याही मुसलमान लोकांच्या प्रती तीच भावना चांगली आहे. त्याच्यामुळे असं काय समजायचं नाही काँग्रेसच फक्त मुसलमानाच्या बाजूचं आहे. त्याच्यामुळे मुसलमानांना दहशत नाही, करायची पण एखादा मुसलमान किंवा एखादा हिंदू नाही, कोणी असेल ऐक- किंवा ख्रिश्चन असं म्हणाला की मला भारत माता की जय म्हणायचं नाही, मला जय हिंद जास्त आवडतं, मी जय हिंद म्हणेन, तुम्ही काय म्हणणार? देशाबाहेर जा. असं नसतं. तुम्ही देशात राहता तर तुम्ही देशावर प्रेम केलं कोणी पाहिजे. सांगितलंय भारत माता की जय ही राष्ट्रीय घोषणा आहे म्हणून? अहो, पण भारत मला सांगा माता ना, की कुठे जय- राष्ट्रीय घोषणा आहे? भिन्न भारत- पातळीवरती भारत- चर्चा नाही, आणून ऐका ना, ठेवल्या ऐका- भारतीय नाही, जनता नाही. पक्ष आणि आरएसएसच्या अहो, माध्यमातून. चर्चा तुम्ही याचा करताय. निषेध पहिल्यांदा मी करतो. तुम्ही चर्चा एका बाजूला दुष्काळाकडे देशभक्तीचे बोलताना- सर्टिफिकेट तुमच्याकडनं घेणं ह्याच्यापेक्षा दुर्दैव असूच शकत नाही. नाही नाही, तुम्ही काय नाही दरेकर, हा गंभीर मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांनी असं बोलल्यामुळे समाजामध्ये एक असुरक्षितता निर्माण होते. काही समाजामध्ये असुरक्षितता वगैरे निर्माण होत नाही. आपणच ती असुरक्षितता आपल्या चर्चेच्या माध्यमातून करतो. समाजाला खरं खोटं, स्वाभिमान, अस्मिता या सगळ्या गोष्टीची नीट जाण असते. त्याच्यामुळे एका बाजूला विकासाबरोबर आपल्या देशाचा स्वाभिमान, देशाची अस्मिता ही त्या जर मी माझ्या मातृभूमीविषयी भारत माता की जय बोलायला मला लाज वाटणार असेल, कशासाठी लाज वाटते तुम्हाला? पण लाज कुठे कोणाला आल्या वाटते? असुरक्षितता? लाज कशाला कोणाला? विषय मुद्दा divert असा आहे, करता तुम्ही? देवेंद्र फडणवीस कोण आहेत आमच्यावर मुख्य जबरदस्ती करणारे? जबरदस्ती म्हणजे मी तुम्हाला सांगतो, देवेंद्र एक फडणवीस- भारतीय नागरिक म्हणून देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले तुम्ही जसे आणि मला देवेंद्र जबरदस्ती फडणवीस केली तर मी नाही म्हणणार. जसे नाही म्हणणार. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते तसे तुमच्या माझ्यासारखे नागरिक सुद्धा आहेत. मग नागरिक आहेत, त्याच्यामुळे त्यांना- नागरिक त्यांना म्हणून काय या ते जबरदस्ती- देशाच्या प्रती एक देश भारत माता की जय नाही म्हणलं तर देशभक्त- देशाबाहेर जा. देवेंद्र फडणवीस कोण सांगणार? त्यांना कोणी अधिकार दिला? देशभक्तीचा कोणता कायदा आहे? मुख्यमंत्र्यांनी त्या हे ठिकाणी तुम्ही जर हे तुम्ही भारत- शेतकऱ्यांनी उद्या म्हटलं की आम्ही जगू नाही शकत. शेतकऱ्यांना म्हणू द्या हो. शेतकरी काय सांगताय म्हणतात? चंद्रकांत वानखेडे, ऐका ते काय शेतकरी म्हणताय. ते शेतकऱ्यांना आणा ना. भारत किंवा माता की जय तुम्ही म्हटलं की आणा, उद्या लावा शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांवर मिळणार आहे. चर्चा. तुम्ही पाणी मिळणार आहे लातूरला. तुम्ही शेतकऱ्यांवर चर्चा लावा उद्या. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दुष्काळासाठी काय केलं याच्यावर मी शासनाची सगळी माहिती घेऊन मी येतो तुम- आणि त्याबरोबर तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना बोलवा. उगाच कोणतरी आम्ही 2-4 लोक हो, चंद्रकांत शेतकऱ्यांचं मला हे अनेक अत्यंत वर्ष दुर्दैवाचं आहे. बोलू द्या ना. मी ठरवायचं. कृषी अर्थतज्ञ आहे, तसं बोलू काय द्या नाही. ना. पहिली गोष्ट. बोलू तुम्ही लावा ना बघा चर्चा. शेतकऱ्यांवर काय दुष्काळावर करायचंय? उद्या केली चर्चा. पुन्हा अनेक लावा वेळा उद्या केली आहे. चर्चा तुम्ही. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही केलं. परवा मोहन भागवत असं म्हणाले, भारत माता की जय म्हणायची सक्ती कोणावर करता का म्हणे. बरोबर बरोबर आहे? आहे. मोहन भागवतांचं स्टेटमेंट आहे. मग आता मुख्यमंत्री मोहन भागवतांनाही मानत नाहीत. नाही नाही असं काय नाही. मग एकीकडे तुम्ही मानावं की मानावी नाही आता मी सांगता. मुख्यमंत्र्यांचा आता विचारतोय, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तेच तोल याचा सुटलाय अर्थ का? तुमच्या एक बोलण्याचा मवाळ त्याचं राजकारणी मानावं की म्हणून- मानू नये पहिलं तुम्ही ठरवा. काय मोहन भागवतांचं तेही मानावं म्हणाले, किंवा मोहन भागवतही त्यांनी त्याच्या- आपलं विधान बदललं. मुख्यमंत्री सभेमध्ये सांगते टाळ्या घ्यायला कशासाठी? मुख्य- म्हणजे एक प्रगल्भ राजकारणी अशी त्यांची इमेज होती, आहे. ती खराब झाली असं वाटत नाही तुम्हाला? अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांची आज तीच लोकांच्या प्रति गुगली भावना आहे. टाकली. 2-4 आज लोकांना बॉलर झालेत मुख्यमंत्री. 2-4 लोकांना काय वाटत असेल. मी त्या सभेला होतो नाशिकच्या, ज्या वेळेला टाळ्या मुख्यमंत्री वाजवल्या असतील लोकांनी. लोकांनी ते तुमचेच लोक होते भाजपचे. उत्स्फूर्तपणे ना शेतकरी होते. आपण मागवा तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप तुमच्याकडे असेल ना. मी ते क्राऊड मधली लोक बघितलीत. ठीक तुम्ही आहे, मागवा ना. आपण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे हा. येऊया. नेमकी कोणत्या तुम्ही प्रश्नाची आपण चर्चा ठरवतो झाली ती याकडे भूमिका येऊया. नाही ना. आपण पण तुमची ठरवतो. भूमिका असू शकते. भारत माता की जय बोलणं काही गैर वाटत भैया नाही. जोशींच्याबद्दल मला भारत सांगितलं माता नाही. की जय हे त्यांनी बोललंच तिरंग्याचं पाहिजे. एक रंग करणं त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय अहो, आहे? तुम्ही विकासावर देशात बोला. नाही, असं का? आता आम्ही विकासावर बोलायचं, तुम्ही याच्याबद्दल त्याचं उत्तर एकीकडे द्यायचं. विकासावर- तुम्हाला वाटतं का? चाललंय काय? बघ, विकासाच्या गोष्टी बोलायच्या तिरंगा- आणि दुसरीकडे RSS तिरंग्याच्या काय करतंय? संदर्भामध्ये ते काय जे म्हणताय? भैयाजी जोशी RSS म्हणाले, ने त्याचा नेहमी- निषेध मुख्यमंत्री करणार आहेत RSS ने नेहमी का? देशी पहिली गोष्ट, त्याचीच भूमिका घेतलेली भैयाजी आहे. जोशी जे म्हणाले त्याचा निषेध करणार आहेत का? त्यांना जे लोक तिरंगा मानत नाहीत त्यांना देशाबाहेर घालवा. RSS असे किती देश निर्माण करणार RSS तुम्ही ने नेहमी वेगवेगळे देशी भूमिका घेतली या आहे. संदर्भामध्ये ठीक आहे. संघाच्या भूमिकेला अनुरूप अहो, माननीय तुम्हाला मुख्यमंत्री संघाचा करत आहेत. एवढा पोटशूळ झाला आता नाही, तुम्हाला आहेच. दुसरा विषय असणारच आहे, नाही. कारण तो त्यांनी संघाने- संविधानाला विरोध केलाय. संघ संविधानाला ज्या विरोध केलाय पद्धतीने त्यांनी. या हे देशासाठी लक्षात घ्या, काम या करतोय. देशाच्या ठीक आहे. संविधानाचा त्याचा ज्यांनी पोटशूळ तिरस्कार होतोय केला, तुम्हाला. या देशाच्या तिरंग्याचा ज्यांनी तिरस्कार संघाचा केला, या सामाजिक- 52 वर्ष ज्यांनी स्वतःच्या मुख्यालयावरती तिरंगा संघाचं- फडकवला नाही, संघाचं त्यांच्या सामाजिक मुख्यमंत्र्यांनी योगदान. सर्टिफिकेट
सर्टिफिकेट देणं संघाचं असणारे इतर जी हे कामं हे आहेत, आम्हाला break कधी मान्य घेऊया होणार आपण नाही. जाऊन. हे अपचन होईल, पोटशिवळ नाही, हे अपचन झालेलं आहे. आपण एक ब्रेक संघाचं असणारं वनवासींसाठी काम, संघाचं असणारं आदिवासींसाठी काम, सामाजिक काम, इतरही संघ काही चांगल्या गोष्टी वाढतंय ना, जगाचा त्याचा इतिहास पण आहे. अभ्यास बरं झालं करायला. सांगितलं, जगाचा इतिहास हा. आहे की जेवढ्या फॅसिस्ट संघटना झाल्या त्यांनी ह्याचे मुखवटे धारण केले समाजसेवेचे. तुमच्या ते सगळ्यांनी धारण केलेले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही तुमच्या संघाने सोयीचे केलेलं मुखवटे, काही नाही. तुमच्या त्या सोयीचं हिटलरच्या- नसेल ते मुखवटे. हिटलरच्या एकंदरच अहो पूर्णपणे- हिटलर, ठीक आहे, तुमचा आपण- पक्षच हिटलर आपण एक break घेऊया, break घेऊया. तुमच्या पक्षाचा मालकच दरेकर, एक आहे. थोडी विश्रांती इथे घेऊया, मालक पण ब्रेक नाही. घेऊया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, दुष्काळाबाबतचं अपयश झाकण्यासाठी भारत माता की जयचं राजकारण केलं जात आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतात. होय म्हणतात 77% प्रेक्षक. सर्वसामान्य माणसाला त्याच्या रोजच्या मुद्द्यांचं, रोजच्या गरजांचं राजकारण करायला हवंय. बघूया ब्रेकनंतर नेमकं काय राजकारण व्हायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा अजेंडा, विरोधी पक्षांचा अजेंडा काय असायला पाहिजे. मी सुरुवात करणार आहे मिलिंद मुरुगकरांपासून. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. भारत माता की जय म्हणा, जय भारत म्हणा, जय हिंद म्हणा, पण आम्हाला पाणी द्या, आम्हाला अन्न द्या, आमच्या नोकरीचा प्रश्न सोडवा, असं सर्वसामान्य माणसं म्हणतायत. नेमका अजेंडा काय असला पाहिजे मुख्यमंत्र्यांपुढे? आपण सुरुवात करतो आहोत मिलिंद मुरुगकर यांच्यापासून. मिलिंद मुरुगकर, काय म्हणणं आहे तुमचं? काय अजेंडा असला पाहिजे? मुरुगकरांशी संपर्क तुटलेला आहे. मी हाच प्रश्न घेऊन चंद्रकांत वानखेडे आणि अनवर राजन यांच्याकडे जाणार आहे. नंतर मुरुगकरांकडे येतो. चंद्रकांत वानखेडे, काय केलं पाहिजे, काय अजेंडा असला पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला विचारायचं आहे, तुम्ही देवेंद्र फडणवीसांना इतकी वर्ष ओळखता, खरं तर एक मवाळ प्रगल्भ राजकारणी म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो, विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी होते. काय झालंय त्यांना? काय केलं पाहिजे त्यांनी? मला वाटतं संघाची लागण जरा जास्त होते त्यांच्या याच्यामध्ये आणि तो प्रगट होतो आहे आणि तो जो आतापर्यंत लपला होता तो उघड होतो आहे. या सगळ्या याच्यामध्ये जो काही अजेंडा यांचा दिसतो आहे, म्हणजे हिंदू राष्ट्राचा अजेंडा तर तो रेटून राहिलेला आहे, म्हणजे दाबून रेटून राहिलेले आहेत, याच्याविषयी हे नाही. मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जसं दरेकर मगा म्हणत होते की दुष्काळासाठी हे केलं, शेतकऱ्यांसाठी हे केलं, बजेटमध्ये आम्ही शेतकरीला ते समर्पित केलं. मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना त्याला ते आपल्यासाठी केलं असं वाटत नाही. म्हणजे त्यांच्या वतीने यांनी दरेकरांनी सांगितलं की आम्ही हे केलं, ते केलं, ते केलं, पण त्याला ते वाटत नाही आहे. कारण याचा ठोस पुरावा असा आहे की समजा बजेट घोषित झाल्यानंतर व आत्महत्या कमी झाल्या, बजेट घोषित झाल्यानंतर जर असं शेतकऱ्यांमध्ये काही उत्साहाची चर्चा झाली, उलट बजेट घोषित झालं, केंद्राचं झालं, राज्याचं झालं. मी तुम्हाला सांगतो की आता शेती न करण्याचा निर्णय गावोगावी घेतला जातो आहे. म्हणजे आतापर्यंत 8 गावांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ही लागण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आहे की म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या सुकळी या गावांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यातल्या सातेफळ या गावांनी हा निर्णय घेतलेला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या जामधर या गावांनी निर्णय घेतलेला आहे. शिरसगाव, पांढरी या गावांनी निर्णय घेतला आहे. अशा गावांची यादी रोजच्या रोज वाढत चालली आहे आणि ते असं म्हणत आहेत की आता शेती करून मरण्यापेक्षा शेती न करता आम्हाला मरायचं आहे. शेतीमध्ये कर्ज घ्यायचं, कर्ज पेरायचं, कर्ज पिकवायचं आणि कर्जाच्याच ताणामध्ये आत्महत्या करायची, यापेक्षा आता आम्ही शेती न करण्याचा निर्णय घेतो आहे. आणि मी सांगतो निखिल, या प्रश्नाचं गांभीर्य या लोकांना येत नाही आहे. गावोगावी आता बैठका चाललेल्या आहेत आणि ते असं म्हणतात की ठीक आहे आता आम्ही शेती करणं बंद करू. म्हणजे शेतीचं बजेट येतं, शेतीसाठी एवढा खर्च करतं हे, आणि लोक शेती न करण्याचा निर्णय घेत आहेत. हे याचं उत्तर यांनी समजायचं की अजून आपली शेखी आणि आकडेवारी लोकांच्या तोंडावर फेकायची, हे मला समजत नाही. पण अर्थात त्यांना ते बोलणं भाग आहे, ते बोलत राहतील. पण शेतकऱ्यांची परिस्थिती मी तुला सांगतो, या एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 100 ते 200 गावं ही शेती न करण्याच्या निर्णयापर्यंत येत आहे. आणि कदाचित अन्नधान्याच्या उत्पादनावर याचा परिणाम होत नसेल, ती लोक काय खातील काय नाही याची चिंता आज वाटते आहे. पण ते असं म्हणतात की आम्हाला मरायचंच असेल तर शेती करून मरण्यापेक्षा शेती न करून आम्ही मरायला आता तयार आहोत. म्हणजे अखेर ही अगतिकता ही जर राज्यकर्त्यांना दिसत
वाटत नसेल आणि भारत माता की जय रामजादे हरामजादे हेच यांना महत्त्वाचे वाटत असेल तर त्यांना लखला बसो तिरंगा की भगवा जनगण मन की वंदे मातरम हे वाटत असेल तर आम्ही मला स्वतःला असं वाटतं की त्यांना ते महत्त्वाचे वाटतात, देशप्रेमाचे मुद्दे वाटतात, पण या देशाला अन्न सुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांवर याचं लक्ष नसेल तर हे जे वंदे मातरम किंवा हे जे काही म्हणणारे आहेत आणि मानेवर बंदूक ठेवून म्हणणारे आहेत हे देशद्रोही आहेत. ज्या देशामध्ये 3,70,000पेक्षा शेतकरी आत्महत्या करत असेल तर यांच्या मरणाला जे कारणीभूत आहेत हे जे अन्न सुरक्षा देणारे शेतकरी यांच्या मरणाला जे कारणीभूत ठरतायत तेच देशद्रोही आहेत असं माझं मत आहे. ठीक आहे, शेवटी तुम्ही उत्तर द्या, सगळ्यांचं ऐकून घ्या. अनवर राजन. हां, मला एक असं वाटतंय की शेतकऱ्यांचे तर प्रश्न आहेच, असे शेतीमधून जे बेरोजगार झालेले आहेत त्यांचाही सगळा बोजा इथे शहरावरती येणार आहे. नवीन रोजगार निर्माण होण्याच्या बाबतीत सरकार पूर्णपणे अपयशी होते असं दिसतंय सर्व पातळीवरती. म्हणजे ज्यावेळी नवीन सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये निवडून आलं, लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, पण अपेक्षा भंग फार झपाट्याने होतोय. आरोग्य शिक्षणाचे तर प्रश्न आहेच आहे आणि बाकीचे हे जे प्रश्न भारत माता की जय किंवा बीफ बंदी आणि आता भारत माता की जय म्हणता म्हणता आमच्या मातांना मंदिरामध्ये कुठे प्रवेश आहे तोही मुद्दा येतोय. मंदिराच्या प्रवेशाच्या वेळेला ज्या पद्धतीने तिथे स्त्रियांनी जाऊन प्रयत्न केला, शासनाचं कर्तव्य होतं की त्या स्त्रियांना संरक्षण द्यायचं. शनी शिंगणापूरलाही झालं नाही, त्र्यंबकेश्वरलाही होत नाही, मशिदीमध्ये तर फार केवळ दर्ग्यामध्ये मशिदीमध्ये माहिती नाही. पण या सगळ्या संदर्भामध्ये सरकार एक ठाम भूमिका घेऊन सुधारणेच्या बाजूने उभं राहतंय, न्यायालयाचे आदेश मानतंय, असंही चित्र कुठे दिसत नाहीये. आम्ही हातात कायदा घेणार, हम करे सो कायदा या पद्धतीने चालले आणि विकासाच्या पातळीवरती पूर्णपणे निराशा दिसते आहे आणि निराशा झाकण्यासाठी कदाचित असे प्रश्न निर्माण होत असतील अशी शक्यता आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मी मिलिंद मुरुगकरांकडे जातोय, त्यांच्याशी संपर्क साधला गेलाय. मिलिंद मुरुगकर, तुम्हाला कळलं असेल, कदाचित तुम्हाला मगाशी ऐकू आलं असेल माझा प्रश्न काय आहे. मुख्यमंत्र्यांपुढे अजेंडा का असायला पाहिजे? एक कृतिशूर राजकारणी म्हणून त्यांची पूर्वी प्रतिमा होती की नाही माहीत नाही, कारण विरोधी पक्षात त्यांना फक्त बोलायचीच सवय होती, ती सवय आता नडते असं वाटतंय का? मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ज्यांचा हा जो इरिगेशनची योजना जाहीर केली त्याच्या वेळेला मी लोकसत्तेमध्ये त्यांचं कौतुक करणार आणि ह्या एकमेव माणसावर आमच्या आशा आहेत अशा अर्थाचा लेख लिहिला होता. मी प्रवीण दरेकरांना सांगतो, म्हणजे त्यांनी आणि याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केला होता तो लेख, कारण त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. आज दुर्दैवाने मुख्यमंत्री सबंध चर्चा ही फक्त विकासावर केंद्रित करतील अशी जी आशा होती त्याला तडा गेलेला आहे. आणि मला असं वाटतं निखिल, याचा जर व्यापक दृष्टीने पाहिलं तर असं पाहता येईल की मी मगाशी मुद्दा मांडत होतो की 2014च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी अतिशय स्पेसिफिक आणि अत्यंत अवास्तव अशा आश्वासनं शेतकऱ्यांना दिलेली आहेत. त्यांनी म्हटलं की 50% प्रॉफिट देऊ. त्यानंतर आत्ताच्या अंदाजपत्रकात त्यांनी काय म्हटलं की 6 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आता ह्या दोन्ही घोषणा अत्यंत फसव्या आहेत आणि मला हे जास्त खेदकारक वाटतं की तुम्ही शेतकऱ्यांशी खोटं नका बोलू की 50% प्रॉफिट देण्याचा तुम्ही आता ते बोलतच नाही, कारण तुम्हाला ते मेजर करतात ना लोक, त्यामुळे त्यांना दुसरीकडे ध्यान हटवायचं आहे. मग त्यांनी काय म्हटलं की इन्कम दुप्पट करू. आता बघा, साधी गोष्ट आहे अर्थशास्त्रातली, एखाद्या क्षेत्राचा इन्कम दुप्पट करायचा असेल तर त्या क्षेत्राचा वृद्धी दर, विकास दर हा 6 वर्षात करायचा असेल तर 12% दरवर्षी असला पाहिजे सरासरी. म्हणजे हे अशक्यप्राय गोष्ट हे सरकार बोलतंय. असं तुम्ही खोटं बोलता आणि मग ते पेलवत नाही आणि मग तुम्ही वंदे मातरमकडे वळता, हे दुर्दैवाचं आहे. आणि विशेषतः मला फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती, कारण सातत्याने मी त्यांच्याकडून अपेक्षा ही व्यक्त करत होतो की ते कायम विकासावर चर्चा ठेवतील. ज्या भाषणामध्ये ते दुष्काळ बोलतात त्याच भाषणामध्ये हा मुद्दा भारत माता की जयचा बोलतात. त्यांना माहिती आहे त्यांना काय साधायचं आहे आणि हीच चर्चा होणार त्यांना माहिती आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राष्ट्रवाद हा लबाड लोकांची एक खेळी असते असं एक मोठं प्रसिद्ध राजकीय वचन आहे, त्याचा प्रत्यय इथे मला येतोय. मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकावं की शेतकऱ्यांनी रोज किती वेळा भारत माता की जय म्हटलं की त्यांचं इन्कम, त्यांचं उत्पन्न हे वाढत जाईल. एवढं सांगा, शेतकरी रोज भारत माता की जय 10 म्हणतील. पहिली गोष्ट शेवटी तुमच्याकडे तुम्ही सत्ताधारी काहीतरी किरकोळ 2-3 लोक काहीतरी म्हणतात आणि त्यात तो तुम्ही राष्ट्रीय महत्वाचा प्रश्न करता.
मिलिंदजी, ज्या तऱ्हेने आता मिलिंद मुरुककरांचा जसा भ्रमनिरास झाला तसा या संपूर्ण राज्यभरात आणि देशभरातल्या शेतकऱ्यांचा, सामान्य गरिबांचा, त्या ठिकाणी कामगारांचा निश्चितपणे भ्रमनिरास झाला. त्यांनी तशाच तऱ्हेनं नरेंद्र मोदींच्यावरती विश्वास ठेवला होता, फडणवीसांवरती देखील या ठिकाणी विश्वास ठेवला होता, परंतु तो निश्चितपणे झालेला आहे. आणि याची सर्टिफिकेट म्हणजे आता हे सर्टिफिकेट वाटण्याचा प्रकार जर चालला असेल तर पहिलं सर्टिफिकेट हे महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर त्या माधव कदम या नांदेडच्या शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याने देऊन गेलेलं आहे की मला 2,000 रुपये मिळाले नाहीत. जे 6,800 रुपये सांगितले होते मला फक्त 4,800 रुपये मिळाले. हे जे आता म्हणत होते मगाशी आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर केलं. तुमची एकंदरच ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, प्रशासन आहे, ते कशा तऱ्हेनं चाललेलं आहे हे माधव कदमना त्या ठिकाणी आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड आत्महत्या झाल्या तरी तुम्ही त्याच्याकडे डोळेझाक करताय. आता मंत्रालयासमोर येऊन त्या ठिकाणी लोक आत्महत्या करू लागलेले आहेत तरी यांचे डोळे उघडत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल चर्चा देखील केली नाही, परंतु त्यांना ह्या बाबतीमध्ये चर्चा करायला वेळ आहे. हे राज्याचं दुर्दैव आहे. या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा भंग होत आहे सगळेच म्हणतायत. अजिबात थोडा जरा वाट बघा. अजून कसं एका वर्षात तुम्ही एकदम 50 वर्षाचा बॅकलॉग भरून काढा अशा प्रकारची अपेक्षा करणं निखिलजी अत्यंत चुकीचं आहे. कारण शेवटी पैसा असणारी साधन सामुग्री मी अत्यंत आत्मविश्वासानं आज आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगतो की आजच दुपारी मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्यानंतर मला 2-3 आमदारांशी विधानसभेतले बोललो तर मला त्याने सांगितलं की एवढा चांगला मुख्यमंत्री, एवढा विकासाच्या संदर्भात असणारा मुख्यमंत्री, मी नावही तुम्हाला सांगेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री असतील आमदार, नाही भाजपचे नाही, शिवसेनेचा. बरं, हे माधव कदमचे बोलले. दुसऱ्याची उदाहरणं सांगताना ह्याने 2 रुपयाची मदत केली का? शिवसेनेचा हेमंत पाटील आमदार आहे, त्याने जाऊन त्यांना आर्थिक मदत केली. केवळ बोलणं आणि कृती नाही, ती तरी करा ना. त्याच्या कुटुंबाला समोर येऊन मला तुम्ही काय करता हा प्रश्नचिन्ह आहे. आम्ही करतोय. विषयाला कशा तऱ्हेने वाटे फोडायचे हेच काम चाललेलं आहे. म्हणून मुख्यमंत्री ते करतात. नाही, आम्ही जसे दरेकर बोलतात तसं मुख्यमंत्री करतात. पूर्ण आत्मविश्वास आहे आणि मी अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो या राज्याला मिळालेला एक चांगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी म्हणतो येणाऱ्या काळात ते प्रूव्ह होईल. ऐका, याचं कारण मी देवेंद्र फडणवीस यांचा हितचिंतक आहे. मी त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या आहेत, पण जेव्हा सत्ताधारी चूक करतात तेव्हा त्यांच्याविषयी बोलणं भाग निखिल जी आपण बोला. मला सांगा, बोलका पोपट ही त्यांची आता प्रतिमा होते. आणि ऐका, मी तुम्हाला सांगतो, आता जे अनवर राजन म्हणाले त्या प्रश्नात तुम्ही उत्तर नाही दिलं. आम्ही हायकोर्टामध्ये सांगतो की कोर्टाच्या निर्णयाचा मान ठेवू, मंदिरामध्ये महिलांना जाता येईल आणि प्रत्यक्षात भलतंच घडतं. मुख्यमंत्री कशासाठी बोलताय? नुसते बोलताय तुम्ही. निखिलजी हे का दाखवत नाही? मुख्यमंत्र्यांचं भारत माता की जय बोलल्यावर तुम्ही दाखवताय ना. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा माझा काय प्रश्न आहे, सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण केलं नाही. महिलांनी केलं कुठे झालं? म्हणूनच मी म्हणतोय बोलका पोपटाची त्यांची प्रतिमा होते. मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. कोणाला दिल्या? पोलिसांनी काही केलं नाही. प्रशासनाला. मुख्यमंत्री फेल आहेत का? आता तुम्ही कुठेही महिला गेल्यात त्यांना अडवलं तर आपण सांगा त्या ठिकाणी. अरे असं काय, महिलांना महालक्ष्मी मंदिरात अडवलं असं काय करता तुम्ही? असं निखिलजी आपला टार्गेट प्रोग्राम नका करू. राज्याचे मी नाही कोणाला, पण सत्ताधारी चुकतील. जेव्हा काँग्रेस चुकत होती, राष्ट्रवादी आम्हाला टीका करा. सत्ताधारी चुकतील तेव्हा कान उपटा. परंतु मी अत्यंत थांबा जरा, मी बोलतोय अत्यंत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की राज्याला मिळालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून विकासाचा होणार सिद्ध. एका वर्षात जादूची कांडी नसते. मिलिंद मुरुककर बरोबर म्हणतात, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून आशा व्यक्त करणारा लेख लिहिला होता. चांगला आहे ना. आज काय अवस्था आहे बघा, ते नाराज झालेले. मिलिंद मुरुडकरांचं मी स्वागत करतो. त्यांच्या अपेक्षा भंग होणार नाही. हे येणाऱ्या काळात खोटेपणावर काँग्रेसने कधीच बोलू नये. आतापर्यंत केवळ फसवेगिरी आणि खोट्या लोकांना आश्वासनं देत गरिबी हटाव केली. तो किती गरिबी हटली, गरिबी हटाव. आजही देश गरीब आहे. त्यांनी बोलू नये. तुम्ही टार्गेटेड आहात, तुम्ही टार्गेट करताय. तुम्ही ज्या तऱ्हेने चर्चा करू स्वातंत्र्यानंतर केवळ घोषणा आणि भावनिक राजकारण यांनी आतापर्यंत केलं. विकासाचं राजकारण केलं म्हणून आज देशातल्या जनतेनं आता त्या ठिकाणी वेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत, आपण अभ्यास करा, माहिती घ्या. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जाऊ दे. महाराष्ट्रात काय होतं? महाराष्ट्रात सुद्धा निखिलजी गेल्या वर्षभरात जी विकासाची कामं केली आहेत कुठे काय दाखवा ना. काय
काय विकासाची कामं केली? विकासाची मी कामं एकच आकडा देतो. रस्त्याच्या संदर्भात केंद्रातल्या मंत्री नितीन मी एकच गडकरींनी आकडा देईन. हजारो कोटीचे रस्ते त्या ठिकाणी निखिलजी. मराठवाड्यात कोकणात सहित अजून अंमलात मुंबई- काही आलेलं नाही. काय अहो त्याच्या आज तुम्ही- गडकरी आज- साहेब अहो 200 जाहिरात वाढवून म्हणा, सांगतात अहो. नेहमी. आता त्याचा आता जॉब त्यांनी जाहीर केला, याच्या 5 कोटी अगोदर रोजगार देऊ. अहो, ऐका जरा, याच्या अगोदर कुठल्याही जाहिरातीत जॉब नंबर रस्त्याचा दिलेला नाही. आज गडकरी साहेबांची जाहिरात आहे, त्याच्या जी रस्त्याची उद्घाटन आहेत त्याचा जॉब नंबर दिलाय निखिलजी. पहिली जॉब गोष्ट नंबर पण मग दिलाय. तुम्ही रस्ते दाखवा ना, भारत माता की जय का राजकारण अहो करता? चाललं ना रस्त्यात, ती आमची अस्मिता आहे, तो आमचा स्वाभिमान एक आहे. साधी गोष्ट आणि मी एकदा सांगेन. काय पुन्हा पुन्हा आम्ही भारत माता की जय बोलणार. एकच गोष्ट जय सांगेन. बोला, त्याचबरोबर सगळेच भारतीय बोलतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे याच्यापासून आम्ही तजुबर मागे नाही. रस्ते असतील, पाणी असतील, शेतकरी हा तर भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्हाला काल मग आता आमच्या पहिली गोष्ट करावी आमची भाजपचं- की माननीय भाजपचं- मुख्यमंत्र्यांनी स्वतःवरती 302चा गुन्हा दाखल करावा. ते स्वतः भाजपची- म्हणाले, स्वतः म्हणाले होते त्यांच्यावर विरोधी करायचा पक्षात की असताना. तुमच्यावर करायचा? नाही, नाही, करा आता, हे- केलं पाहिजे ना हे- तुम्ही. हे- आता ते- स्वतःवर दाखल करावा, मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांवर करावा. स्वतःवर ते योग्य त्या 6,000चा माणसाला भाव कापसाला दिला पाहिजे त्यांनी. का देत त्या- नाहीयेत ते तुम्ही- स्वतःच म्हणाले होते. माझं पूर्ण करू द्या ना. माझं नाही, आता किती पूर्ण माझं- करणार? नाही, किती त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा की कोणावर करायचा ते गुन्हे दाखल होतील, तो आपला अधिकार नाही. त्या एका महिलेने सुद्धा कोर्टात जाऊन गुन्ह्यासंदर्भात तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. परंतु निखिलजी, जर आम्ही कुठल्या स्तरावर काम करत नसू ना, मला सांगा, तर तुम्ही मला- आम्हाला नाही कान शेतकऱ्यांना मला दोनच प्रश्न आहेत आता सध्या. शेतकऱ्यांना तातडीने इमिजिएट दिलासा कधी मिळणार? दुसरं म्हणजे महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी मला नाही सांगितलं, उद्या कंटेम्प्ट होईल, कोर्टाला सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मला नाही सांगितलंय, जगाला नाही सांगितलंय, जाहीर सभेत कोर्टाला सांगितलंय कंटेम्प्ट होईल, कधी प्रवेश मिळणार? उद्या महिला गेल्या तर प्रवेश मिळणार आहेत. हो, उद्या महिलांना उद्या प्रवेश कोणतीही मिळणार. महिला गेली, कोणतीही महिला त्र्यंबकेश्वर, गेली, प्रवेश होय. शिंगणापूर होय. किंवा महालक्ष्मीत प्रवेश मिळणार आहे. राज्याच्या महाराष्ट्रातल्या महिला ऐकतायत, लक्षात घ्या होय, काय होय, म्हणतायत होय. दरेकर. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशी स्पष्ट भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पण झालं, पोलिसांनी नाही घेतली अजून. पोलिसांनाही तशा प्रकारच्या सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून बरं, गेलेल्या आहेत. शेतकऱ्याला दिलासा कधी त्यामुळे मिळणार? शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सुरू आहे. जो पाण्याचा प्रश्न आहे त्या आता- पाण्याच्या प्रश्नावर सरकार अत्यंत गांभीर्यानं येणाऱ्या आठवड्याभरात तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर येणाऱ्या आठवड्यापर्यंत लातूरचा पाण्याचा प्रश्न येणार- सुटेल असं मी म्हणणार नाही, पण निदान तर त्याला दिलासा सुटेल सुटेल असं नाही निखिलजी. म्हणणार, हो, बरोबर हो. आहे. निखिल, दिलासा मिळेल. 100% आता तिथे अंदाधुंदी परिस्थिती आहे. 100% निखिलजी, याच्यामध्ये जो शक्य आहे तातडीनं तेवढा निश्चितपणे दिलासा मिळेल. हे आपल्या माध्यमातून ठीक आहे. राज्याच्या मी मुख्यमंत्री शेवटी पुन्हा एकदा मिलिंद मुरुक्कर आणि चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे जाणार आहे. मिलिंद मुरुक्कर, मला या माध्यमातून या राज्यातल्या राजकारण्यांना सांगायचं आहे, तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या तोंडातून, उद्यापासून विधिमंडळात काय झालं पाहिजे? हे भारत माता की जय, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज असलं राजकारण न होता काय झालं पाहिजे? नाही, मला असं वाटतं की हे भारतीय जनता पक्षाच्या हिताचं आहे की देशातली चर्चा ही कायम विकासावर केंद्रित राहावी. कारण विकासावर जेव्हा लक्ष केंद्रित राहते चर्चा, तेव्हा नोकरशाही देखील कार्यक्षम असते आणि जो फीडबॅक सरकारला मिळत असतो तोही जास्त चांगला मिळत असतो. पण तुम्हाला जर ती विकासात तुम्ही अपयशीच होत असाल आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी म्हणून चर्चा दुसरीकडे न्यायची असेल, कुठला तरी एखादा दुसरा ओवेसी, एखादा दुसरा कोणतरी काहीतरी म्हणतो त्याच्याबद्दल चर्चा करायची असेल, तर मग हे दुर्दैव या देशाचं. कारण या देशामध्ये राज्यात देखील आणि केंद्रात देखील सत्ता पालट हा विकासाच्या मुद्द्यावर झालेला आहे. राष्ट्रवाद वगैरे हे जे मुद्दे आहेत ना, हे लोकांच्या भावनेशी खेळणारे मुद्दे आहेत आणि ते कोणीही भारत माता की जय म्हणायला नकार देत नाही. 2-3 लोक काहीतरी त्यांच्या हिताचं राजकारण करता आणि तुम्ही धूर्तपणे त्याला जास्त प्रसिद्धी देता, त्याला रिॲक्ट करता. हे थांबवा आणि फक्त विकासावर चर्चा करा. आज अत्यंत वाईट परिस्थिती आणि मोठ्या अपेक्षेने सरकारने तुम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे. दुर्दैव त्यांचा अपेक्षाभंग तुम्ही करू नका अशी कळकळीची विनंती आहे. चंद्रकांत वानखेडे, मी या सगळ्या याच्यामध्ये निखिल एवढंच सांगू इच्छितो की इतक्या भीषण परिस्थितीमध्ये लोक शेती सोडत आहेत. यावेळेस कर्जमाफीचा निर्णय यांनी गांभीर्याने घ्यावा आणि योग्य वेळेचं जे काही त्यांचं पालुपद आहे ते न करता हीच योग्य वेळ आहे असं समजावं आणि तो निर्णय घ्यावा आणि या चर्चा आता बंद कराव्यात. भारत माता की जय जे काही चाललेलं आहे, तिरंगा की भगवा, या चर्चा बंद करावा अशी एक मित्र या नात्यानेही मुख्यमंत्र्यांना विनंती. अगदी तुम्ही अनेक वर्ष त्यांना अगदी तरुण वयापासून ओळखताय, त्यामुळे तुम्ही मित्र या नात्याने सांगू शकता.
माझी अशी अपेक्षा आहे प्रवीण दरेकर हा संदेश त्यांना देतील. प्रवीण दरेकर, मुख्यमंत्र्यांबद्दल आम्हाला सगळ्यांना आस्था आहे एक चांगला राजकारणी म्हणून. जरी ते भाजप मध्ये असले तरी इतरांपेक्षा ते थोडेसे मवाळ आहेत, उदारमतवादी आहेत असं आमचं मत होतं. एखादा अभ्यासू मुलगा टवाळ काय करायला लागला, जशी आई वडिलांना चिंता वाटते तशी या महाराष्ट्रातल्या जनतेला वाटते, एवढंच तुम्हाला सांगतोय. निखिलजी, त्यांच्याविषयी आस्था काल होती तशीच ठेवा. एवढ्या लवकर ब्रह्मनिरस आपण करून घेऊ नका. मी पुन्हा एकदा अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो, मुख्यमंत्री या विषयावर चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्याची अंमलबजावणी येणाऱ्या करतील. नजीकच्या सचिन सावंत आशा नाहीये मग. ना त्यांना नसू द्या. काँग्रेसला आशा असायचं कारणच नाही. तो विरोधी पक्ष आहे, त्यांची भूमिका ते नीट करतायत, त्याच्यामुळे त्यांना आता दुसरे मुद्दे नाहीत. काय त्यांनी दुष्काळावर जाऊन तिथे काय केलं काम, जाऊन गेलेत कुठल्या गावामध्ये, कुठे पाण्याचा टँकर घेऊन गेलेत. त्यांना सामाजिक बांधिलकी कधी आहे का हो? शिवसेना टँकर घेऊन गेले, शेतकऱ्यांना आता मदत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत का करते. हे पहिल्यांदा सांगा तुम्ही. मी सांगतो शिवसेनेसारखा पक्ष नाही, शिवसेनेसारखा पक्ष म्हणजे कुठला नाही, तो आमचा सहकारी पक्ष आहे. असं तुम्हाला त्यांनाही आमचा वाटत सहकारी पक्ष नाहीये, आहे. असं उद्धव ठाकरेंनाही वाटत नाहीये. जरी काही मतभेद असले तरी पण असं चांगल्याचं मुख्यमंत्र्यांनी चांगलं वाटत नाही, बोलायचं, वाटत नाही. चांगल्याचं चांगलं बोलायला जरा शिका तुम्ही. नाही, मग असं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी उद्या यांनी म्हटलं कुठे पाहिजे. आम्ही म्हणतो काँग्रेसनी की शिवसेनेला चांगलं काम केलं असं यांची मुख्यमंत्र्यांनी सामाजिक म्हणावं. बांधिलकी आणि यांचा एक संबंधच लक्षात घेतलं नाही. पाहिजे. यांनी कुठल्या सामाजिक जाऊन बांधिलकी शेतकऱ्याचे याच्यासाठी आसव सामाजिक पुसले, तुम्हाला त्याला त्या कुठले ठिकाणी जाऊन कळवणं त्याला गरजेचं आहे की मदत केले, तुमच्याकडनं दिसत त्या नाही. शेतकऱ्याच्या विषयावर कुठे त्या अनेक ठिकाणी जण रस्त्यावर उतरले. स्वतः राहुल गांधी त्या ठिकाणी रणरणच्या उन्हात फिरलेले आहेत. आम्ही स्वतः फिरलेलो आहोत. आज तुम्ही जो दौरा सुरू केला त्याच्या अगोदर 10 दौरे आमच्या विरोधी पक्षाचे राज्यातले झालेले आहेत. सगळे मंत्री, आमच्या राज्यातल्या नेत्यांचे झालेले आहेत. राज्यातले सगळे निखिलजी आमदार, आखण्यासाठी तुम्ही जाऊन सगळे गेला. आमदार, सगळे आणि तिथे मारहाण मंत्री, केली. सगळे मंत्री, तिथे मारहाण केली. सगळे त्यांनी आज आमदार. मोठं आश्वासन दिलंय मी निखिलजी मंदिरातल्या गाभाऱ्यात जाण्याबाबत आणि लातूर बाबत. लातूरची परिस्थिती 8 दिवसात निवळेल. लातूरकर ऐकतायत. मुख्यमंत्री अत्यंत गंभीर आहेत. उद्या एकनाथजी खडसे हे उद्या लातूरमध्ये त्या ठिकाणी जात आहेत आणि ज्या अर्थी महसूल मंत्री जात आहेत, मुख्यमंत्र्यांची यांची चर्चा झाली. अपेक्षा ठेवूया. लातूरकरांना 100% दिलासा मोबाईलचं बिल वगैरे भरायला सांगू नका मात्र असं त्यांनी सरकारच्या विजेचं माध्यमातून बिल त्या भरण्याकरता ठिकाणी मोबाईलचं केला बिल जाईल. गरजेचं आहे असं नाही, म्हणू तुम्ही नये. असेच आता खडसे बडबडत साहेबांनी. राहा. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण शेवटी काही पुन्हा एकदा प्रश्न बघूया. यांनी कसली बिलं भरलेत ती आता काढू आपण कुठल्या तरी चर्चेत. दुष्काळाबाबतचं अपयश सांगतो सगळे बिलं. झाकण्यासाठी भारत माता की जयचं राजकारण केलं जात आहे का? बघा पडद्यावर 80% लोक म्हणतायत होय, भारत माता की जयचं राजकारण केलं जात आहे. हा सत्ताधारी आणि विरोधकांना जनतेने दिलेला इशारा आहे. इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.